नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसात 7 जणांना जलसमाधी मिळाली। पावसाच्या पाण्यात वाहून 3 जण मृत्युमुखी पडले तर 2 जण गंभीर जखमी आहेत। पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की पाचोरी बारा या गावाजवळच रेल्वे रूळ खचला। त्यामुळे नंदुरबार सुरत रेल्वेचे 5 डबे रुळावरून घसरून अपघात झाला। सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही। रूळ खचल्याने पुढचे काही तास हा रेल्वे मार्ग बंद राहणार आहे। ओखापुरी प्रेरणा एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। पाचोरीमध्ये पुरामुळे 50 घरांचं नुकसान झाले तर 20 ते 30 जनावरं वाहून गेले। विदर्भातही पावसाचा कहर सुरूच आहे। गडचिरोली जिल्ह्यात पर्लकोटा नदीला पूर आल्यानं 200 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला। जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा प्रकल्पातही पाणी शिरले तर तिकडे अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यातील सर्वच मोठ्या नद्यांना पूर आला। अकोला अकोट मार्गावरील पूल पाण्याखाली गेलाय। जिल्ह्यातील पूर्णा मोरणा मन उमा विद्रुपा आस गौतम या नद्यांनाही पूर आलाय। अकोल्यातील काही भागात रस्ता वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्या असून बुलढाणा जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या विदर्भातल्या शेतकऱ्याला थोडंसं हायसं वाटतंय। गेले काही दिवस विदर्भात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे। गडचिरोली जिल्हा वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पेरणीच्या दृष्टीने समाधानकारक परिस्थिती असल्याचं मत कृषी खात्यानं नोंदवलं। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात सध्या पेरणीयोग्य पाऊस झाला। कृषी विभागानं अंदाजे दिलेल्या माहितीनुसार विदर्भात सोयाबीनच्या 75% तर कापसाच्या 100% पेरण्या पूर्ण झाल्यात। त्यामुळे गेली काही वर्ष सतत दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ही आनंदाची बातमी म्हणायला हरकत नाही। पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे पंचगंगा नदीला पूर आलाय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या नृसिंहवाडीच्या मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलंय। जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली गेलेत। गडिंग्लज तालुक्यात वाहणाऱ्या हिरण्यकेशी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। सांगली, सातारा परिसरात गेल्या 2 दिवसात सुरू झालेल्या पावसामुळे ही स्थिती आली आहे। सततच्या मुसळधार पावसानं कोयनेच्या पातळीत 6 टीएमसीची भर पडली आहे। सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसरात झालेल्या पावसाचं पाणी वेगानं कोयनेच्या पात्रात जमा होत आहे। त्यामुळे कोयनेची पातळी वेगानं वाढते तर पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले देखील साताऱ्याकडे वळू लागली आहेत। ठोसेघर आणि कास पठार पर्यटकांनी फुलून गेले। गेले 2 दिवस सांगली जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावली। यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली। सांगलीतल्या एकट्या शिराळा तालुक्यात तब्बल 135 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। वारणा धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्यानं नदीचं पाणी पात्राच्या बाहेर पडलंय। तिकडे नाशिकमध्ये गोदामाईला आलेला पूर आता ओसरला असला तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पाऊस झाल्यानं एकाच दिवसात गंगापूर धरणाचा पाणीसाठा तब्बल 27% वाढलाय। गंगापूर धरणात 47% पाणीसाठा झाल्यानं नाशिककरांवरच्या पाणी कपातीचं संकट दूर झालंय तर तिकडे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला। भंडारदरा धरणात अवघ्या 12 तासात तब्बल 1 टीएमसी पाणी वाढले तर निळवंडे धरणाचा पाणीसाठा 1609 दशलक्ष घनफूट झालाय। त्यामुळे पर्यटकांचं आकर्षण असणारा रंधा धबधबा देखील ओसंडून वाहतोय। तिकडे मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली। नांदेड, हिंगोली, जालना, उस्मानाबाद परिसरात पाऊस पडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी रखडलेल्या पेरण्या पूर्ण केल्यात। त्यामुळे शेतकरी सुखावलाय। त्यासोबतच नांदेडमध्ये आतापर्यंत 250 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। तिकडे दुष्काळानं होरपळणाऱ्या जालन्यातही शेतकरी समाधानी आहे। बियाणांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी बघायला मिळते। नांदेडमध्ये पुरात 1 जण वाहून गेलाय तर हिंगोली जिल्ह्यात सतत 4थ्या दिवशी सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे। आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या 33% म्हणजे 240 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मागील 3 वर्षांपासून हिंगोलीकरांनी अशा पावसाची संततधार अनुभवली नव्हती। पावसामुळे कयाधू नदी दुथडी भरून वाहते। गेल्या 48 तासांमध्ये कोकणातील अनेक भागात पाऊस झालाय। राजापूर, चिपळूण, वैभववाडी परिसरात पावसानं हजेरी लावली आहे। राजापूरच्या कोदवली नदीच्या पाण्याची पातळी वाढली। त्यामुळे राजापूरच्या जवाहर चौक आणि बाजारपेठेच्या परिसरात पुराचं पाणी शिरलं होतं पण सध्या पाणी ओसरलंय। चिपळूण भागात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे चिपळूणच्या अनेक सखल भागात पुराचं पाणी चढलं होतं। तळ कोकणात मात्र तुलनेनं पाऊस कमी झालाय। सिंधुदुर्गात केवळ वैभववाडी परिसरात 119 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अमरावतीत मुसळधार पावसानं अख्खा मुंदडा कुटुंबाचा घास घेतला असता मात्र एका झाडानं देवदूताचं काम केलं।
पावसात वाहून गेलेली चारचाकी झाडात अडकून पडली आणि मुंदडा कुटुंब थोडक्यात बचावलं। अकोल्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश मुंदडा, त्यांची पत्नी पुष्पा आणि चालक संजय गुल्हाने हे I-20 गाडीतून अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेनं जात होते। मात्र पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांची कार थेट पावसाच्या पाण्यात वाहून गेली। रात्रीच्या सुमारास ही घटना घडली। रात्री 12:30 वाजता घडलेला हा प्रकार डॉक्टर मुंदडा यांनी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना मोबाईलवर सांगितलं आणि त्यानंतर प्रशासन जागं झालं। तहसीलदार, ठाणेदार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने रात्री 2 पासून पहाटे 5:30 पर्यंत रेस्क्यू ऑपरेशन करून या कुटुंबाचे प्राण वाचवले। औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्याला रेल्वेद्वारे आलेली शेकडो युरियाची पोती रविवारी झालेल्या पावसामुळे भिजली आहेत, तर काही पोती अजूनही पाण्यात आहेत। सततच्या पावसामुळे अनेक युरियाची पोती फुटल्याचंही कळतंय। कालपासून हे पोती उचलण्याचं काम सुरू केलंय, मात्र पावसानं युरियाच्या पोत्यांचं मोठं नुकसान झालंय।